युवा उमेद अभियानाअंतर्गत आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले असून या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत। या पेजवरती भोकर मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांना दररोज कुठल्या ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत ते कळणार आहेत। त्यासाठी या अभियानाअंतर्गत भोकर मतदारसंघाचे आमदार श्री जयाताई चव्हाण हे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत। तरी जास्तीत जास्त नागरिकांनी व सुशिक्षित बेरोजगारांनी आमच्या पेजला लाईक करावे, जेणेकरून तुम्हाला कुठल्या ठिकाणी नोकरी उपलब्ध आहे याची माहिती होईल आणि येणाऱ्या 22 फेब्रुवारीला या अभियानाअंतर्गत 100हून अधिक कंपन्यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मेळावा घेण्यात येणार आहे। त्याआधी या योजनेच्या माध्यमातून सर्वांना प्रशिक्षण दिले जाईल अशी देखील माहिती भोकर विधानसभेच्या आमदार श्री जयाताई चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना आज दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान ITM कॉलेज येथे माहिती दिली आहे। इंस्टाग्राम आणि फेसबुकचा शुभारंभ झालाय, काय सांगाल? आज पालकमंत्री साहेब आलेले, आपले दोन्ही नांदेड जिल्ह्याचे खासदार होते, अशोकराव चव्हाण साहेब, गोपछडे साहेब, कोळगे साहेब आणि आमच्या भाजप पक्षाचे भरपूर पदाधिकारी होते आणि आमच्या शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सुद्धा टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ होतं, स्टुडंट्स होते। माझं भोकर मतदारसंघात पहिलं पाऊल मला जर कुठल्याही गोष्टीत उचलायचं होतं तर प्रचाराच्या वेळात सुद्धा मी हेच म्हटलेले की मला स्टुडंट्स बरोबर, विद्यार्थ्यांबरोबर त्यांचं आयुष्य कसं चांगलं घडायला पाहिजे त्यांच्यासाठी मी भरपूर काम करणार आहे। आणि त्याच्यावरनं नंतर रोजगारासाठी प्रचारक फिरताना युवकांची एकच प्रश्न असतात की आम्हाला रोजगार कसं तरी उपलब्ध करून द्या। त्यामुळे आज पेजचं लॉन्चिंग सुद्धा झालं आणि पेजच्या लॉन्चिंग सोबतच 22 फेब्रुवारी या तारखेला आम्ही रोजगार मेळावा घेणार आहोत अर्धापूरला। अर्धापूरची डिटेल्स ह्या रोजगाराच्या मेळाव्याची डिटेल्स आम्ही पुढे आपल्याला पोहोचवतच राहू, पण ह्या सगळ्या गोष्टीत आम्हाला रोजगारासोबतच प्रशिक्षण त्यांना द्यायचं आहे की आपण इंटरव्ह्यूची तयारी कशी केली पाहिजे, आपल्याला आपलं वेशभूषा काय असायला पाहिजे, आपलं कॉन्फिडन्स आपण कसं निर्माण करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग प्रशिक्षण आम्ही लेकरांना देणार आहोत। आणि माझं उद्देश हे आहे की शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीपासून ते त्यांच्या आयुष्यात ते रोजगारापासून ते पेन्शन पर्यंत त्यांच्या आयुष्यात एक चांगलं स्मूथ मार्ग त्यांना देण्याचा प्रयत्न माझं राहणार आहे। आणि तरुण असल्यामुळे मला वाटतं की माझं हे कर्तव्य आहे, मी त्यांच्यासाठी करायला पाहिजे। सुशिक्षित बेरोजगारांना काय आव्हान? सुशिक्षित बेरोजगारांना प्रयत्न माझ्याकडून राहील की मी जास्तीत जास्त रोजगार त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ। भोकर मतदारसंघ आज पहिल्यांदा मी सुद्धा बाहेर पडलेले आहे, आमदार झाल्यानंतर मला सुद्धा भरपूर काही शिकायचं आहे, तर मला वाटतं मी थोड्या वेळात शिकेल आणि मग आपल्या मतदारसंघात किंवा नांदेड जिल्ह्यासाठी काय आपल्याला चांगलं करता येईल, साहेबांसोबत आपण मिळून चांगलं काय आपण सुशिक्षित बेरोजगारांसाठी करू, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्धी कसं करता येईल त्याच्यावर प्रयत्न नेहमीच करणार आहोत। 22 तारखेचं आवाहन करायला सर्व आपलं युवा उमेदचं पेज आमचं लॉन्च झालेलं आहे आणि त्या पेजला मी विनंती करेल सगळ्यांना, नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या लोकांना आणि खासकर भोकर मतदारसंघाच्या तरुणांना की तुम्ही तो पेज फॉलो करा। फेसबुकवर पण आहे, इंस्टाग्रामवर पण आहे। आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम हँडलवर आपल्याला त्या पेजवरनं प्रशिक्षण, माहिती आणि बरीच काही गोष्टी कळणार आहे। रोजगार मेळावा हा आमचा पहिला पाऊल 22 फेब्रुवारी 2025ला आम्ही हा घेणार आहोत आणि त्याची माहिती आम्ही लवकरच आपल्यापर्यंत पोहोचूया। पण ह्या अनुषंगाने वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम तरुणांसाठी, पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेणार आहोत आणि आपल्याला त्या पेजवर ह्या सगळ्या माहिती भेटतील।